हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे हिंदू कायदा जो आहे विवाह संदर्भामध्ये, म्हणजे हिंदू विवाह अधिनियम 55 मध्ये वॉइड अँड वॉइडेबल मॅरेज काय असते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पहा, माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। हिंदू विवाह अधिनियम 1955 मध्ये विवाहाच्या शून्यता म्हणजे वॉइड आणि शून्यतेविषयी म्हणजे काय वॉइडेबलचे विषयी स्पष्टपणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। वॉइड आणि वॉइडेबल मॅरेज याचे कायदेशीर परिणाम काय होतात हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि हे ज्याचे जे कायदेशीर परिणाम आहेत हे सुद्धा हिंदू विवाह अधिनियम 1955 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे वॉइडेबल मॅरेज काय असते। वॉइडेबल मॅरेज म्हणजे शून्य विवाह। ओके, शून्य विवाह म्हणजे असा विवाह जो कायदेशीर दृष्टिकोनातून कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही। काय म्हटलेलं आहे? कायदेशीर दृष्टिकोनातून कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही। कोणता मॅरेज अस्तित्वात येऊ शकत नाही? वॉइडेबल मॅरेज कधीही कायद्याच्या दृष्टिकोनातून व्हॅलिड असू शकत नाही। अशा विवाहास प्रारंभापासूनच कायदेशीर अस्तित्व नाही किंवा नसते। म्हणजे सुरुवातीपासूनच, म्हणजे वॉइड ॲब इनिशियो जे आपण म्हणतो अशा प्रकारचं याला स्वरूप प्राप्त होते। म्हणजे सुरुवातीपासूनच तो मॅरेज कसा आहे? शून्य आहे। म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी आहे? शून्य आहे। त्याला कसल्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आहे, त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व नाही। अशा विवाहास प्रारंभापासूनच कायदेशीर अस्तित्व नसल्यामुळे शून्य विवाह त्या क्षणापासूनच अमान्य असतो आणि तो कायदेशीर दृष्टिकोनातून कधीही वैध होऊ शकत नाही। म्हणजे मी सिंपल सांगितलेलं आहे की वॉइड मॅरेज म्हणजे असा विवाह ज्याला व्हॅलिडिटी जी आहे कायद्याची व्हॅलिडिटी असत नाही। म्हणजे असा विवाह तो ज्या दिवशीपासून झाला त्या दिवशीपासून, समजा 1 जानेवारीला विवाह झाला, 1 जानेवारी 2024ला विवाह झाला असेल, तर ज्या दिवशी विवाह झालेला असेल त्या दिवशीपासूनच तो विवाह कसा असतो? निरर्थक असतो। त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नसतो, ते पूर्णतः शून्य असतं। म्हणजे त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही। म्हणजे अवैध स्वरूपाचा विवाह म्हणजे व्हॅलिड नसतो असा स्वरूपाचा विवाह म्हणजे काय? वॉइड मॅरेज। आता वॉइड मॅरेज जे आपण बघितलेलं आहे त्याच्यासाठी कोणकोणती ग्राउंड्स देण्यात आलेले आहेत, कोणत्या कारणामुळे एखादा विवाह वॉइड बनू शकतो किंवा शून्य बनू शकतो, तर याच्यासाठी हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे 1955चा म्हणजे हिंदू विवाह अधिनियम 1955चा कलम 11 आणि कलम 12 आपल्याला काय करावं लागते? पाहावं लागते। आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, पहिलं रिझन, एखादा मॅरेज म्हणजे एखादा हिंदू दाम्पत्याने लग्न केलं असेल आणि तो मॅरेज वॉइड आहे का वॉइडेबल आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला ही कारणं पाहावं लागेल। आता इथं असं म्हटलेलं आहे वॉइड मॅरेज होण्यासाठी पहिलं रिझन दिलेलं आहे की विवाहाच्या दोन्ही पक्षामध्ये एकाधिक विवाह असणे, म्हणजे बायगमी तिथं नसायला पाहिजे। बायगमी म्हणजे नेमकं काय? बायगमी म्हणजे नेमकं काय तर असं सांगितलेलं आहे, जर एक व्यक्ती आधीच विवाहित असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करतो तर तो विवाह शून्य ठरतो। उदाहरणार्थ एक्झाम्पल, जर एखादा पुरुष विवाहाच्या आधीच विवाहित असेल आणि त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला तर तो विवाह कसा ठरतो? शून्य ठरतो। म्हणजे ऑलरेडी काय आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, ऑलरेडी वो शादीशुदा है, बट फिर भी वो क्या करता है? दूसरी शादी करने जाता है। अब जो दूसरी शादी वो करेगा तो वो शादी कैसी होगी? वॉइड मॅरेज होगी। वो कैसी होगी? शून्य असेल, त्याला कसल्याही स्वरूपाचं महत्त्व असणार नाही। अलग लक्षात। म्हणजे वॉइड मॅरेज कशासाठी होतो? कशामुळे होतो? तर बायगमी केली असेल, म्हणजे पहिलं मॅरेज तुम्ही केलं आहे आणि तो मॅरेज अजून सुद्धा वैध आहे, म्हणजे तुम्ही अजून त्या लग्नबंधनामध्ये आहेत, तर तुम्हाला दुसरा विवाह करता येत नाही। जर तुम्ही केला तर काय होतो? बायगमी नावाचा ऑफेन्स होतो, म्हणजे द्विभर्या नावाचा गुन्हा होतो। आणि जो दुसरा मॅरेज असतो तर अवैध असतो, त्याला म्हणजे तो वाईड असतो। अवैध म्हणण्यापेक्षा त्याला आपण वाईड म्हणूया, तो शून्य असतो। ओके, आता दुसरा रिझन काय आहे की नातेसंबंधामधील जवळीक, म्हणजे हिंदू धर्मामध्ये काही नाते अशा स्वरूपाचे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला लग्न करता येत नाही। मग हिंदू विवाह अधिनियम जो 1955 आहे, सेक्शन म्हणजे कलम 5 आणि उपकलम 3 मध्ये असं सांगितलेले आहे की एखादा व्यक्ती असेल, ओके, एखादा व्यक्ती असेल म्हणजे त्याने याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कोणकोणत्या रिझनमध्ये, कोणकोणत्या नातेवाईकामध्ये आपल्याला लग्न करता येत नाही। तर एक रिझन आहे की आई, म्हणजे एक आईचा मुलगा आहे आणि तो त्याच्या आईसोबत लग्न करू शकतो का? तर अजिबात करू शकत नाही। वडील त्याच्या मुलीशी लग्न करू शकेल का? तर अजिबात करू शकत नाही। भाऊ आणि बहीण आहे, म्हणजे भाऊ त्याच्या बहिणीशी लग्न करू शकेल का?
तर अजिबात नाही. म्हणजे ह्या रिझननं जर एखादा लग्न झाला असेल तर तो लग्नसुद्धा कसा असतो, तो लग्नसुद्धा शून्य असतो, म्हणजे वॉइड असतो. तिसरा रिझन पाहूया. तिसरा रिझन काय आहे, विवाह करणाऱ्यापैकी कोणीतरी मानसिकदृष्ट्या कसं आहे, अस्वस्थ आहे, म्हणजे अनसाऊंड आहे, म्हणजे एका प्रकारचा तो वेडा आहे. पण कधी आहे, विवाह केल्यानंतर आपल्याला ते लक्षात आलं. समजा जर विवाह करणारा व्यक्ती मानसिकदृष्ट्या कसा आहे, स्वस्थ आहे किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल आणि अशा मुलांचं काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. म्हणजे मुलगा कसा आहे किंवा मुलगी, आयदर मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी एकच ग्राउंड आहे बरं का. आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघंही कसे आहेत, त्या दोघांपैकी एक कसं आहे, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि अशा मुलांचं लग्न करण्यात आला एखाद्या मुलीसोबत, तर असा विवाहसुद्धा कसा होतो, वाईड होतो, म्हणजे शून्य होतो. असा विवाहसुद्धा शून्य होतो. पुढचं रिझन आहे लिंग समकक्ष नसणे. ओके, लिंग समकक्ष नसणे म्हणजे सेम सेक्स मॅरेज. हे व्हॅलिड आहे का हिंदू धर्मामध्ये? अजिबात नाही. हे कोणत्याही धर्मामध्ये व्हॅलिड नाही आहे. म्हणजे काय, हिंदू विवाह अधिनियम असं सांगतो की एक पुरुष असेल आणि एक स्त्री असेल यांचंच लग्न होत असते. ओके, एका पुरुषाचा दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न होऊ शकते जर विवाहाचे जे पक्ष आहेत त्या पक्षांचं जेंडर सेमच असेल. म्हणजे दोन पुरुष काय आहेत, दोन मेल काय आहेत आलेत आणि दोन मेल असं सांगत आहे की त्यांना लग्न करायचं आहे हिंदू धर्मानुसार, तर लग्न होऊ शकते का? नाही. मग लग्न केलंच तर काय होईल, ते लग्न शून्य होईल, म्हणजे वाईड होईल. समजा दोन मुली आहेत ज्यांचे फिमेल जेंडर आहेत आणि त्यांनी सुद्धा काय सांगितलंय की लग्न करायचं आहे. फिमेल जेंडरच्या मुलींना लग्न करता येतं का? सेम जेंडर असल्यामुळे अजिबात करता येत नाही. म्हणजे सेम सेक्स मॅरेज केला असेल तर असा मॅरेज कसा होतो, शून्य होतो. सो आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कोणकोणती कारणं आहेत, कोणकोणती ग्राउंड्स आहेत वाईड मॅरेज होण्यासाठी. आता बघूयात वाईडेबल मॅरेज म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की विवाह झालेला आहे ए आणि बी यांच्या संदर्भामध्ये. ओके, आता हा विवाह व्हॅलिड आहे. ओके, कधीपर्यंत, आता हे लग्न व्हॅलिड आहे कधीपर्यंत, जोपर्यंत समजा काही ग्राउंड्स देण्यात आलेले आहेत. जर त्या ग्राउंड्समध्ये आयदर म्हणजे एक तर ए पार्टी असेल, म्हणजे नवरा असेल किंवा बायको असेल, त्याने एकमेकांना फसवलं नसेल, अशा परिस्थितीमध्ये समजा एखाद्या पार्टीजनं काय केलेलं आहे, फसवलेलं आहे. ए आणि बी मध्ये एखाद्या पार्टीनं फसवलेलं आहे आणि हे नंतर लक्षात आलं तर तो मॅरेज कसा होतो, वाईडेबल मॅरेज होतो. आता वाईडेबल मॅरेज म्हणजे नेमकं काय, तर हे आपण पूर्ण बघू शकतो. इथं तुम्हाला लक्षात येईल की शून्यनीय विवाह म्हणजे वाईडेबल मॅरेज म्हणजे असा विवाह जो प्रारंभिक कसं कायदेशीर आहे. मग बघा, बिगिनिंगला कसं तो कायदेशीर आहे, बिगिनिंगला तो कायदेशीर आहे. अजून वाईडेबल झाले का? अजिबात नाही. पण पुढे काय झालं त्यानुसार ते वाईडेबल होईल. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या विवाहाला वैधतेची 100% नोंद देणारा एक पक्ष त्याला रद्द करू शकतो. म्हणजे वाईडेबल विवाह जो आहे, वाईडेबल मॅरेज जो आहे, तो बिगिनिंगला वैध जरी असला तर पुढे त्याला चॅलेंज करता येऊ शकतो आणि मग असा चॅलेंज केलेला विवाह जो होतो तो वाईडेबल होतो. ओके, आता काय याच्यामध्ये बघूयात आपण. वाईडेबल मॅरेज जे होईल त्याची ग्राउंड्स काय, तर पहिला जो ग्राउंड आहे विवाहावर संमती नसणे. बघा, विवाहावर संमती नाही, दोन पार्टीज आहेत, लग्न झालेलं आहे. ओके, आता लग्न झालं म्हणजे वाईड आहे. लग्न वाईड नाही, लग्न व्हॅलिड आहे. ओके, पण दोघांपैकी एका पार्टीला काय करावं लागेल, कोर्टामध्ये जावं लागेल आणि सांगावं लागेल की ज्या वेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस कसं होतं लग्न, माझी जी संमती होती, म्हणजे लग्नामध्ये माझी जी संमती होती ती सहमती माझी नव्हती, माझ्यावर दबाव होता, माझ्यावर प्रेशर होता आणि माझी संमती नसल्यामुळे माझं लग्न झालं. त्यामुळे असा लग्न त्यावेळेस भलेही तो व्हॅलिड असेल तर आता तो व्हॅलिड असू शकत नाही. तर हे त्याला प्रूफ करावं लागेल. ओके, ज्यावेळेस तो असा प्रूफ करेल कोर्टामध्ये त्यावेळेस तो मॅरेज कसा होईल, वाईडेबल होईल. म्हणजे विवाहावर सहमती नसेल तर तो विवाह म्हणजे आयदर एक पार्टी, म्हणजे बघा दोन्ही पार्टीज असेल ए आणि बी, दोघांपैकी एका पार्टीला ते सांगावं लागेल आणि प्रूफ सुद्धा करावं लागेल. किंवा दोन्हीही पार्टीज ते सांगू शकतील की बाबा ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस दोघांची एकमेकांच्या संदर्भामध्ये सहमती नव्हती. आणि बघा, हे एकदा लक्षात ठेवा, असं झाल्यानंतर त्यांना काय करावं लागते, कोर्टामध्ये जावं लागते. कोर्टापर्यंत गेलंच नाही समजा तर तो मॅरेज कसा आहे, तो व्हॅलिड असेल. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर मग ते कसं होईल, वाईडेबल होईल. ओके, मग एका पार्टीला ते प्रूफ करावं लागेल. ओके, विवाहावर सक्तीचा दबाव, फोर्स इन मॅरेज. मॅरेजमध्ये कसं आहे, फोर्स आहे आणि असा मॅरेज जर तुम्ही केला तर असा मॅरेज सुद्धा कसं होतो, जे मी अगोदरच वरी सांगितलेलं आहे की वाईडेबल होतो. म्हणजे मॅरेजमध्ये तुम्हाला मुक्त सहमती असलेली पाहिजे, म्हणजे वर आणि वधू यांची जी सहमती आहे ते मुक्त असली पाहिजे. ओके, नाहीतर वरचं जे मामा आहे त्याची सहमती नाही, वरचं
काका त्याची सहमती नाही, यांची सहमती लागत नाही. वर आणि वधूची सहमती, ओके, ती मुक्त स्वरूपाची असली पाहिजे, त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा दबाव असता कामा नये. चूक किंवा फसवणूक, आता बघा खूप वेळेस तुम्ही पेपरमध्ये बघितलेलं असेल की असं सांगितलं जातं की बाबा मुलगा नोकरीवर आहे, मुलगा नोकरीवर आहे म्हणून ते काय करतात, लग्न लावतात. ओके, म्हणजे एका पक्षाला काय करतात, ते खोटी माहिती देतात की बाबा आमचा मुलगा जिल्हा परिषदमध्ये आहे, आमचा मुलगा शिक्षक आहे, गव्हर्नमेंट जॉबवर आहेत. आणि असा झाल्यानंतर मग काय होतं, लग्न होतं. समजा ए जे की नोकरीवर नाही आणि तो असं सांगतो बीला की त्याचं तो जॉबवर आहे, गव्हर्नमेंट जॉबवर आहेत. आता दोघांचं लग्न झालं आणि पुढे बीला लक्षात आलं की ए जो आहे हा नोकरीवर नाही, तो रिकामा आहे, रिकाम टेकळा आहे, गुंड आहे. तर मग अशा स्वरूपाचं जी काही फसवेगिरी करून किंवा फ्रॉड करून किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून जर एखादं लग्न होत असेल तर असा लग्नसुद्धा कसा असतो, वायडेबल असतो, वायडेबल असतो. ओके, आता हे दोघेही पार्टी हे ठरवतील की कोर्टामध्ये जायचं का नाही. जर कोर्टामध्ये गेले तर वायडेबल होऊन जातो आणि लग्न कसं आहे तो स्टॉप करता येतो, म्हणजे लग्नाला आपल्याला वाईड करता येतो, लग्नाला आपण शून्य करू शकतो. कोर्टामध्ये जाऊन आपल्याला ते काय करावं लागतं, सिद्ध करावं लागतं. मग असं झाल्यानंतर तो लग्न काय होतो, समाप्त होतो. आलं लग्न कोर्टामध्ये नाही गेलं तर ते लग्न व्हॅलिड असतं आणि ते पुढे तसंच चालू असतं. मग याच्यामध्ये काय असेल की बाबा मानसिक स्थिती असेल, कुटुंबाचा इतिहास असेल. बघा आम्ही शाही कुटुंबाचे वगैरे चांगली परिस्थिती सांगायची, पण परिस्थिती खूप खराब असेल, खूप असे ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंट करून लग्न करणारे. पेपरामध्ये तुम्ही दररोज वाचत असाल की इथं असं असं लग्न झालेलं आहे, तसं तसं लग्न झालेलं आहे, तुम्ही ते केलंच असेल, वाचलं असेल. ओके, आता दुसरं आहे फिजिकल इनॲबिलिटी. बघा एखादा लग्न जो कशासाठी असतो, की बाबा 2 जनरेशन एक येऊन एक नवीन पिढीची तयारी करतो. ओके, फिजिकल रिलेशन्स समजा किंवा आपलं कल्चरल म्हणा किंवा संस्कार म्हणा किंवा धर्मामध्ये सांगितलं, अशा रिझननं आपण काय करतो, लग्न करत असतो. ओके, की मग असं लग्न जर कोणी केलं असेल की ज्याच्यामध्ये एक पार्टीची आहे, म्हणजे स्पेशली मेल पार्टी, जो इम्पोर्टन्सी आहे, म्हणजे तो म्हणजे सेक्शुअल जे इंटरकोरस जे करू शकतात ते तसं करू शकत नसेल, म्हणजे सेक्शुअल इंटरकोरस करण्याची त्याच्यामध्ये फिजिकल ॲबिलिटी नाही, आणि मग असं लग्न झालं, तर असं लग्न कसं होईल. आता ही विवाहाच्या अगोदर माहीत असते का, हे विवाहाच्या अगोदर माहीत असू शकत नाही, हे विवाहानंतरच माहीत होणार. मग नंतर लक्षात आलं की बाबा हा जो कोणी मुलगा आहे ज्याच्याशी लग्न झालेलं आहे तो इम्पोर्टन्सी आहे, म्हणजे फिजिकल रिलेशनशिप ठेवण्यासाठी तो इनकॅपेबल आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता नाही आहे. तर असा मॅरेज काय होतो, वायडेबल होतो. पण हे कोर्टामध्ये यावं लागतं. जोपर्यंत कोर्टामध्ये येत नाही तोपर्यंत तो मॅरेज तसाच काय होतो, टिकतो. बट कोर्टामध्ये आलं, चॅलेंज केलं तर मग ते जे मॅरेज आहे ते पुढे वायडेबल होऊन पुढे आपण त्याला डायव्होर्स घेता येऊ शकतो. तर ही जी काही ग्राउंड्स आहेत हे वॉइड आणि वॉइडेबल मॅरेजसाठी आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही कमेंट्स असतील तर तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.